सध्या हा नाही आहे। नमस्कार, मी निरंजन बोद्दुल, सामाजिक कार्यकर्ता। मी सध्या उभा आहे सोलापूर शहरातील जे बंद अवस्थेत असलेले चिप्पा मार्केट। हा आहे संपूर्ण परिसर चिप्पा मार्केटचा परिसर आहे। या ठिकाणी सगळ्याच बाबींना महापालिकेच्या वतीने सगळ्या सोयी सुविधा करण्यात आलेली आहे। गेल्या अनेक वर्षापासून लाखो रुपये खर्च करून सगळं सोयी करून सुद्धा आपण या ठिकाणी कोणी भाजी विक्रेते बसत नाहीत। या ठिकाणी महापालिकेच्या वतीने सगळ्याच व्यवस्था करण्यात आलेली आहे। सध्या हा चिप्पा मार्केट हा दारूचा अड्डा बनलेला आहे। जे बेकार आहेत सोलापूर शहरातील पोरी भागातील अनेक कॉलेज कुमार आहेत, ते असं बसले जातो, असं कॉलेजचे विद्यार्थी सुद्धा पण असं बसले जातो। त्या ठिकाणी असं कॉलेजचे विद्यार्थी दारू पीत किंवा अनेक काही गोष्टी इथं घडत असतात। मध्यंतरी याच ठिकाणी एक मर्डर सुद्धा झालेली होती। एक माणसाला कोणतर मारून टाकलेले होते। असे अनेक रात्री बेरात्री इथं या ठिकाणी काहीच लाईटची व्यवस्था असून सुद्धा पण काही लोक इथं लाईट स्वतःहून दगडाने फोकस फोडून लाईट बंद करतात या ठिकाणी, कारण इथं वालीच कोण नाही, कारण कोण भाजी विक्रेता या ठिकाणी बसत नाही आहे। तरी मी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय सचिन ओंबासे यांना विनंती करतो की आपण आपल्या माध्यमातून आपल्या पुढाकाराने 70 रोड बंद करण्यात आलेला होता, त्याचप्रमाणे आता चिप्पा मार्केट हा चालू करून परत एकदा चिप्पा मार्केट चांगलं सुरळीतपणे चालू करावं। तसेच ज्या प्रकारे 70 रोडचे जे भाजी विक्रेते आहेत ते बसत नाहीत या ठिकाणी, त्यांनाही विनंती आहे की आपण थोडं सहकार्य महापालिकेला करून 70 रोड ऐवजी आपण या ठिकाणी चिप्पा मार्केटमध्ये आपण बसला तर ऑटोमॅटिक आपल्याला ग्राहक आपल्यापर्यंत येऊ शकतो। आपण जोपर्यंत इथं बसणार नाही तोपर्यंत भाजी घेणारे कोणीही ग्राहक आपल्यापर्यंत येऊ शकत नाही। आपण जे 70 रोडचा आग्रह करत आहात हा बेकायदेशीर आहे। 70 रोड हा नॅशनल हायवे असून या ठिकाणी भविष्यात मार्केट यार्ड पासून ते रस्ता होणारा जो आहे त्या रस्त्याचा प्रकल्प थांबलेला आहे। त्यासाठी तर सर्व भाजी विक्रेत्यांना विनंती आहे की आपण आपलंही थोडं सहकार्य करून सोलापूर महानगरपालिका व आयुक्त यांना सहकार्य करून चिप्पा मार्केट हा सुरळीतपणे चांगला चालू केल्यास या ठिकाणी दोघांचंही जे सध्या वादविवाद चालू आहे, काय जण म्हणतात की बाबा 70 रोड पुन्हा चालू करा, काय जण म्हणतात की नाही, त्याचा तोडगा म्हणून चिप्पा मार्केट चालू केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे। या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून अनेक वर्षापासून चिप्पा मार्केट हा हाशेच पडलेला आहे। तरी मी सगळ्यांना विनंती करतो की आपण चिप्पा मार्केट मध्ये बसून महापालिकेला आपण सहकार्य करावं आणि महापालिका सुद्धा पण या ठिकाणी त्यांची काय मागणी असतील ते मागणी सगळं पूर्तता करून सुरळीतपणे चांगल्या प्रकारे चिप्पा मार्केट चालू करावे असे आपल्या माध्यमातून विनंती करतो।